हो आई, माझ्या शाळेत आता टुर्नामेंट आहे आणि मी आता कबड्डीत भाग घेतला. कबड्डीत भाग घेतला? अहो तुझी हालत तर पहा. आई, हालतवर नको जाऊ, इमोशन्सवर जा, इमोशन्सवर. पूर्ण तालुक्यातून मी ना जिंकून आणलं म्हटलं सगळ्यांले. कबड्डी खेळता येते व बाई तुले? व आई, तू माझ्या शाळेत एक दिवस येऊन तर पाय मी कशी कबड्डी खेळतो. एका एकाच्या टंगड्या धरून ओढतो म्हटलं. म्हणून तर मला पूर्ण शाळेची कॅप्टन बनवलं, कॅप्टन. कबड्डीतलं माहित आहे व तुले? काय माहित नाही है, तू विचार तर फक्त. म्हणून तर कबड्डी तर हा माझा आवडता खेळ आहे. असं मले सांग, कबड्डी हा खेळ महाराष्ट्राचा अधिकृत राज्य खेळ म्हणून का ओळखला जातो? एवढा सोपा प्रश्न. कारण की मराठी माणसाले एकमेकाचे पाय धरून ओढायला लय आवडते ना, म्हणून. No, 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 no. दिसते मजला सुखाचित्र नवे, मी संसार मांडला रे किते. माय बाई रत्ना, मस्त गाणे म्हणून राहिली व. मी असं ऐकलं का तुझा संगीत क्लास लावला म्हणून. हो, संगीताचा क्लास लावला ना मी. आवाज चांगला आहे ना? अहो रत्ने, माय आई, तू की नाही आत्ताच्या आत्ताच संगीत क्लास सोडून दे. No, 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 no. माय ते पाय त्या कारवाल्यानं ठोस दिली ना आणि पळालाय बिचारे. सांग हो, ती पोरगी बेहोश पडली वाटते बाई. पाणी पाजून तिले. चला हो थांबा, नाही नाही, काय बिचारे हो, कायले कोण्या त्या लपड्यात पडतात, फालतूचे पोलीसचे लपडे माग लागन. हो, तुमचंही खरं आहे. ओ बाय, काय झालं व? काऊन इथं उभे आहे तुम्ही? ओ बाई, पाय त्या पोरीचा किती मोठा ऍक्सिडेंट झाला आणि कारनं बुडवलं आणि तू पळूनही गेला. ते पोरगी तिथंच बेहोश पडलेली आहे. अहो मग तुम्ही काय पाहून राहिल्या बिचाऱ्या हो? चला ना, त्या पोरीले वाचवा ना, पाणी गिनी पाजा ना, पाणी घेऊन येऊ बाई. ओय बाई, आम्ही नाही या चक्कर मध्ये पडत. आम्ही पोलिसाले फोन केला, येते ना घेऊन जातील तिले. जे पोलीस येईपर्यंत काय तिचा जीव जायची वाट पाहता का तुम्ही? अहो ताई, ताई घरी आहेत का? काकू, या या या. आई घरी तर नाही आहे, काय काम होतं? अहो बाई, थोडेसे वाटीभर तांदूळ पाहिजे होते. माया नाताले ना खिचडी पाहिजे, म्हणून तांदूळ दे ना असं. बरं बरं, थांबा आणतो. ठीक आहे काकू. खाऊ बाई, हे तांदूळ कंट्रोलचे तर नाही बाई? बासमती असन तर देव बाई. हे तांदूळ खात नाही माया ना तू. आणि काय द्याव तर द्याव, बासमती पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. कधी तांदूळ मागायला येते, कधी डाळ मागायला येते, कधी पीठ मागायला येते. जा नाही यायचं, त्याच्या पुढे यायचं नाही मागासाठी ना. आम्ही असंच खातो बासमती. रिझल्ट लागला ना, मग तुझ्या वर्गातल्या कोणत्या पोरी पास झाल्या आणि कोणत्या नापास झाल्या हो? आई, तुला माहित आहे का ती श्रुती का नव्हती काय? तिने एवढा अभ्यास केला बिचारे, पण ती नापासच झाली आणि बाकीच्या सगळ्या पास झाल्या. माय कसं केलं. माय बाई, तो की मायले की मस्त बसले आहे. तो कायच्या गोष्टी करून राहिल्या? काही नाही बाई, अशाच गोष्टी करून राहिलो. तुम्ही मोठे माणसं झाले बाई आता. न फोन करत, न मेसेज करत. पाय बरं, मले आठवण आली म्हणून मी आली ना इथपर्यंत. अव तसं नाही रत्ना, येते ना आठवण. काय वने हा, तुले फोन करता येत नाही का? आईले समजत नाही, पण तू तर शिकली सवरली आहेस ना. तुम्हीच तर म्हटलं तुम्ही खूप मोठे माणसं झाले. मग आता आम्ही खूप मोठे माणसं झालो तर आम्ही कोण करू फोन? ओ काकू काकू, हे रत्नाबाईचं घर आहे का? हो, पण रत्नाबाई मरून तर 10 दिवस झाले हो बाई. बाई लई चांगली बाई होते. इथं भाड्यानं राहत होती. आता गेली हो बाई आम्हाला सगळ्याले सोडून. सॉरी काकू, मला माहिती नव्हतं.
तसं कोणतं काम होतं हो बाई? नाही, त्यांनी पार्सल बोलवलं होतं, ते घेऊन आली होती मी. हा, पार्सल घेऊन आली तू? असं सांग ना मग. हे बारे, मला वाटलं त्या मालूबाईची पोरगी स्वस काय तू मला कर्जाचे पैसे मागायला आली. मीच वैते रत्नाबाई, आणि इकडे पार्सल. No, 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 no. आजी, कॉंग्रॅच्युलेशन्स, आप्पा वारले. काय नेहा, कोणते आप्पा वारले व? आणि असं बोलत असते काय बिचारे कोणाबद्दल? कॉंग्रॅच्युलेशन. अव आई, आप्पानं 10 करोडाचं इन्शुरन्स नव्हतं काढलं काय? मग आता ते गेले, आता ते मग आजीलाच भेटीन ना. मग आजीची तर दिवाळीच आहे ना आता. मग आता तिचे सुखाचे दिवस येतील तर मी तिला कॉंग्रॅच्युलेशन नाही म्हणू काय? नेहा, थोडीशी पोळी आणू बाई, भाजी होती थोडीशी. नाही उरली, आता संपली. आई, थोडीशी कमी जेवत जाणं. इतकुशी भाजी उरली तर त्याच्यातही तिला पोळी पाहिजे. पहिले वजन वाढून No, 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 no. आलूबाई, बऱ्याच वेळच्या बसल्यावर तुम्ही, मी कामातच होती. थांबा, तुमच्यासाठी मी की नाही चहा मांडते. तुमच्या घरी आलं की निर्रात मी कामात राहता. मांडाच्या आता तुम्ही बात मांडते मी. अहो नेहा, इकडे हो बाई, दुधाचं पाकिट आणून दे. दूधच नाही आहे हो बाई घरी. काय म्हणते बाई? ओ बाई, एक दुधाचं पाकिट घेऊन ये हो बाई. त्या दोघी मावशा कधीच्या येऊन बसल्या. हे घे बेटा. राहू दे ना हो बाई, पोरीला काय त्रास देतो, काढाच मांड. काळाच आवडते आम्हाला, काळाच मांडा. काय बाई, मी नाही आणत. आताच मी बाहेरून आली, नजून जाऊ काय बाहेर? अन्न मा, तुला 5 रुपये देतो हो बाई चॉकलेटले. हे घे 10 रुपये दुधाचा पुडा आण आणि 5 रुपयाचं चॉकलेट खाजो. आण दे, मग आणतो. बसा हो बाया, हो मी चहा मांडलेलाच आहे. पोरगी आता दूध घेऊन येतेस, मी लगेच चहा देते तुम्हाला. काय वरत ना बाई, नुसतं पोरीला त्रास देत. राहू दे ना. कवा जाईन पोरगीन कवा ये, राहू द्या. आम्हाला जायचं आहे लवकर, राहू द्या. काळाच करा. पोरगी धावतच जाते, धावतच येते. इथंच तर आहे दुकान. आली पण. आणू बाई नेहा. हे घ्या आई, वापस 5 रुपये. आणू बाई, 5 रुपये वापस आणले. त्या चॉकलेट नाही खाल्लं का? पा सुनंदाबाई, पोरगी किती इमानदार आहे. हे 5 रुपये तिनं वापस आणले, चॉकलेटही नाही खाल्लं. आणि दुधाचा पुडा दे ना हो बाई. अहो आई, मी तेच तर सांगून राहिली तुले. त्या दुकानात 5 रुपयाचं चॉकलेट नव्हतं म्हणून मी 10 रुपयाचं चॉकलेट खाल्लं. आणि 5 रुपयेवाला दुधाचं पॅकेट होतच नाही म्हणून 5 रुपये वापस आणले. मांड बापा.